अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मोहनजी मते यांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या 3 वर्षीय आतिक आशिक खान या लहान बच्चूच्या मृत्यूबद्दल ज्या पद्धतीची निष्काळजीपणा झाला आणि त्याच्यावरती कोणत्या पद्धतीच्या उपाययोजना भविष्यात करणार अशा पद्धतीचा प्रश्न विचारला। मी आपल्याला सांगतो की या सगळ्या घटनाक्रमामध्ये मगाशी त्यांनी सुद्धा सांगितलं त्याच्यामधल्या 2 गोष्टींची वस्तुस्थिती आहे अशी की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने बिडको औद्योगिक वसाहतीमध्ये भरवाडपाडा येथे खेळताना त्या मुलाच्या पायाला काहीतरी चावलं। दुर्दैवानं त्या मुलानं आपल्या आईला सांगितलं, परंतु काय चावलं हे लक्षात न आल्यामुळं आणि प्रत्यक्ष दवाखान्यात यायला सुद्धा उशीर झाल्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये जो काही विलंब झाला तो सुद्धा थोडासा या मृत्यूसाठी कारणीभूत आहे। दुसरा मुद्दा त्यांनी जो सांगितला तो मात्र महत्वाचा आहे की याच्यानंतर आम्ही उपचार केले, त्या उपचारानंतर त्याच्यात उशीर झालेला असल्यामुळे परत प्रायव्हेटमध्ये दाखल केलं। महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जो समाविष्ट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही याच्याबद्दल उपचार करण्यासाठी सुरुवात केली, पण दुर्दैवानं त्या मुलाचा मृत्यू झाला। या सगळ्या घटनाक्रमामध्ये ज्या पद्धतीचा उशीर पेशंटला ऍडमिट करण्यामध्ये झाला आणि त्यानंतर उपचार करण्यामध्ये झाला त्याच्यामुळे सुद्धा मृत्यू झाला। तरी सुद्धा सन्माननीय मोहन मते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अशा घटनाक्रमांमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यामध्ये सुद्धा जे काही एक्सपर्ट डॉक्टर असतील त्यांनी जे काही अधिक चांगल्या पद्धतीच्या सगळ्या वैद्यकीय सेवा द्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू। विशेषतः त्याच्यासाठी सगळे स्पेशालिस्ट प्रत्येक आरएचमध्ये देण्याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण मोहीम आम्ही घेतली आहे आणि त्याचा पुढच्या 15 ते महिन्याभरामध्ये प्रत्यक्षामध्ये संपूर्ण हॉस्पिटल्समध्ये त्याचा उपयोग होईल। दुसरा मुद्दा त्याने आणखीन मांडला की ज्याच्यामध्ये जी विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये जी 2 हॉस्पिटल मोठे आहेत आणि त्या मोठ्या हॉस्पिटलची कामं व्हावी, तिथे सगळे एक्सपर्ट्स उपलब्ध व्हावेत आणि त्यासाठी सातत्याने पालघर जिल्ह्यातले सगळेच लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार आणि माजी खासदार साहेब सुद्धा सातत्याने इथे उपस्थित आहेत, इतरही अन्य सर्व मान्यवर सातत्याने पाठलाग करतात। त्याच्यामधलं 200 कॉटचं पालघरचं हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आपल्या ट्रॉमा केअर सेंटर आमचं युनिट मनोरचं या दोन्ही कामं गतीनं व्हावीत अशा पद्धतीचा सगळ्याच लोकप्रतिनिधींचा प्रयत्न किंवा सातत्याने पाठलाग सुरू आहे। त्यासाठी आवश्यक निधी, त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफ, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या यंत्रणा आम्ही उपलब्ध केल्यात। पुढच्या 15 जुलैपर्यंत पालघरचं हॉस्पिटल आणि मनोरचं हॉस्पिटल 15 ऑगस्टपर्यंत आम्ही हे संपूर्ण पूर्ण करून पालघर जिल्ह्यातल्या वैद्यकीय सेवा सर्व सेवांसहित आम्ही उपलब्ध करून देतो। राजेंद्र गावित। अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम आरोग्य मंत्र्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की वेळोवेळी आमच्या मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेस त्यांनी पालघरला ट्रॉमा केअर सेंटर आणि पालघरचं NRHMच्या माध्यमातून होणारं सिव्हिल हॉस्पिटल या बाबतीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती, त्याला लागणारा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। हे जरी खरं असलं परंतु महाराष्ट्रामध्ये पालघर म्हणजे जव्हार आणि मोखाडा आणि तलासरी आणि पालघरचा पूर्वपट्टा, वसईच्या पूर्वपट्टा या ठिकाणी अजूनही आदिवासी बांधवांचं कुपोषण हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यातील मॅम आणि श्याम याचे कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जरी कमी झालेलं असलं पण तरीसुद्धा या ठिकाणी पालघरच्या हा जो बालक आहे आतिक आशिक खान या ठिकाणी त्याला काहीतरी चावल्याने त्या ठिकाणी पालकाने त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या ठिकाणी त्याचा योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपचार केला गेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे त्या ठिकाणी ICU वगैरे उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या बालकाचा काही कालांतराने त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आणि अन्य खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलं। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना की या ठिकाणी सरकारच्या उत्तरामध्ये आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे की अद्याप ही पूर्ण क्षमतेने ICU व ट्रॉमा केअर सेंटर हे उपलब्ध नाहीत आणि म्हणून 2016 पासून मंजुरी मिळूनही गेल्या 10 वर्षापर्यंत या ठिकाणी ही सुविधा का प्राप्त त्या ठिकाणी झाली नाही आणि त्या ठिकाणी त्याला सरकारच्या उत्तरानुसार रुग्णालय खाजगी रुग्णालय त्या ठिकाणी त्याला हलवण्यात आलं। जिल्हा रुग्णालयात ICU असते तर त्या बालकाचा कदाचित त्या ठिकाणी प्राण वाचू शकला असता। आणि तिसरा प्रश्न माझा आहे की मेडिकल ऑक्सिजन प्लांटसाठी त्या ठिकाणी साहेब मंत्री महोदय त्या ठिकाणी 5 कोटीची प्रशासकीय त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळाली आहे, परंतु अजूनही त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आपलं मेडिकल ऑक्सिजन प्लांटच्या त्या ठिकाणी ते उभारलं गेलं नाही। 382 पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत। आजच्या घडीला
त्या ठिकाणी डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर, नर्स इत्यादी तंत्रज्ञानाची त्या ठिकाणी जागा रिक्त आहे, त्या कधीपर्यंत त्या ठिकाणी आपण भरू शकाल? आणि चौथा प्रश्न माझा आहे की जे ट्रामा केअर सेंटर आहे, हे ट्रामा केअर सेंटर 2016 पासून त्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. आपण निधीही उपलब्ध केलेला आहे, परंतु ठेकेदाराच्या त्या ठिकाणी निष्काळजीपणामुळे किंवा त्याच्यात काही त्रुटी असल्यामुळे अजूनही ते हॉस्पिटल त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही. तर अशा ठेकेदारावरती आपण त्या ठिकाणी ॲक्शन घेणार आहात का? अशा प्रकारचे माझे स्पेसिफिक 4 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य गावित साहेबांनी जो प्रश्न विचारला, खरं तर या प्रश्नापेक्षा सुद्धा सातत्यानं त्यांचा पाठलाग सुरू असतो. त्यांच्याच आग्रहामुळे मी या दोन्ही हॉस्पिटलला भेट दिली आणि त्याच्यानंतर मला सुद्धा मंत्री म्हणून बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या आणि मग त्यानंतर आपला प्रयत्न होता, त्याप्रमाणे निधीची मान्यता दिली, निधी ज्याला आवश्यक होता त्याची मान्यता दिली आणि 1 मे हा टार्गेट दिला होता. पण त्यांना 1 मेचा आता 15 ऑगस्ट आपण करतोय. आपले प्रयत्न, पाठलाग, अनेक वर्षाच्या सगळ्या चिकाटीनंतर पालघरला दोन्ही सुविधा, म्हणजे एका बाजूला जिल्ह्याचं रुग्णालय जे आपल्याला पाहिजे ते हॉस्पिटलसुद्धा आणि ट्रामा केअर युनिटसुद्धा, या दोन्ही गोष्टी आपण वेळेत पूर्ण करतोय. त्या वेळेत पूर्ण करत असताना आपण सांगितलेला दुसरा मुद्दा की 5 कोटी रुपयाचं जे काही निधी एकूण मंजूर आहे, पण प्रत्यक्षात त्याच्याबद्दलची कारवाई झाली नाही. प्रत्यक्षात याच्याबद्दलची माहिती मी घेतो, कारण माझ्यासमोर नाही ती माहिती. पण पैसे मंजूर असतील तर तात्काळ काम व्हायलाच पाहिजेत, नो प्रॉब्लेम. मी माहिती घेतो, तात्काळ त्याच्याबद्दलची सुद्धा कारवाई करतो. आणि तिसरं, आपण सांगितलं की काम सुरू होत असताना विशेषतः माझी सगळीच आमदार महोदयांना विनंती आहे की बऱ्याच वेळा असं होतं की काम मंजूर होते परंतु आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. काम क्वालिटीचं व्हायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे, आवश्यक तो निधी मिळायला पाहिजे. निधीसाठी तुम्ही आमच्याकडे पाठलाग करा आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण पुढे जाऊया. बऱ्याच वेळा आपलं थोडंसं दुर्लक्ष झालं की काय होतंय ते तुम्ही आणि मी बघितलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये वेळेत दर्जेदार काम होण्यासाठी आमचा आग्रह आहे. जर अशा पद्धतीच्या कुठं उशीर होत असेल, तक्रारी असतील तर निश्चितपणाने त्याच्या आम्हाला निदर्शनास चला, मनीषाताई.